नमस्कार, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं स्वागत आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि तिसऱ्या सेगमेंटमध्ये. हा सेगमेंट ऑक्टोबर 21 ते ऑक्टोबर 31 तारखेपर्यंत असणार आहे. आणि जसं जसं आपण शेवटाच्या पार्टकडे येणार आहोत ऑक्टोबरच्या, तसं तसं एनर्जीज ह्या थोड्या आपल्या इनवर्ड जाणार आहेत, आतमध्ये जास्त फोकस असणार आहेत आणि थोड्या इंटेन्स असणार आहेत, म्हणजे थोड्या भावनिक लेवलला त्या तीव्र असणार आहेत. आता जी अमावस्या येणार आहे 21 तारखेला, त्याच्यामुळे असं होणार आहे की आपल्याला एक इमोशनल हिलिंग म्हणजे भावनिक दुःख दूर करण्यासाठी आणि आपल्या रिलेशनशिपमध्ये बॅलन्स कसा आणता येईल या दृष्टीने एक नवीन सायकल ओपन होईल, एक नवीन सायकलची सुरुवात होईल. पण ही जेव्हा सुरुवात होणार आहे ना, त्यावेळेस ती एका विरोधाभासात होणार आहे. काय ते आपण सगळं डिस्कस करणारच आहोत. आणि जेव्हा आपण शेवटच्या अगदी दिवसांमध्ये शेवटच्या 27 वगैरे तारखेच्या दरम्यान आपल्याला एक थोडासा दिलासा मिळणार आहे, कारण असे काही प्लॅनेटरी एनर्जीज आहेत ज्या आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं जातानाच सोल्युशन तेव्हा मिळणार आहे आपल्याला. आणि एक डीप सेन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मिळणार आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे आपला पुन्हा एकदा कॉन्फिडन्स चांगला होणार आहे, आपल्याला एक इनर स्ट्रेंथ मिळणार आहे. चला तर मग आता आपण ऑक्टोबरच्या सेगमेंट 3 बद्दल डिस्कस करूया. नमस्कार, मी संगीता तपस्वी आणि न्यू एरा ऍस्ट्रॉलॉजी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही ऍस्ट्रॉलॉजी मॉडर्न सायकोलॉजीवर बेस्ड आहे. त्यामुळे इथे आकाशातल्या ग्रहताऱ्यांचे पॅटर्न्स अशा प्रकारे डिस्कस केले जातात की ज्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य एक प्रकारच्या इनर स्ट्रेंथ आणि अवेअरनेसनी जगू शकतो. ऑक्टोबर 21 ला आकाशामध्ये खूप एनर्जीज अशा बर्स्ट होत आहेत, एकत्र येत आहेत अशा. याचं कारण म्हणजे साधारण 4 ग्रह आहेत ते तुळ राशीत एकत्र आले आहेत. आणि 5वा जो पॉइंट आहे तो म्हणजे ब्लॅक मून लिलिथ. ब्लॅक मून लिलिथ हा काही ग्रह नाहीये, तो एक चंद्राच्या परिभ्रमण कक्षेवरचा एक पॉइंट आहे. त्याविषयी आपण एकदा डिटेल बोललेलो आहोत. तर असे एकंदरीत 5 एनर्जीज एकत्र आल्यात त्या दिवशी. आणि त्याचबरोबर सेम डेला एक ग्रँड ट्राईन नावाचा शेप फॉर्म होणार आहे. तो असणार आहे शनी आणि नेपच्यूनची मीन राशीतली युती, बुध आणि मार्स यांची तुळ राशीतली युती, आणि गुरु जो नुकताच कर्क राशीमध्ये एंटर झालेला आहे. तर अशा ह्या वेगवेगळ्या प्लॅनेट्समध्ये हा ट्राईन शेप फॉर्म होतोय. हे खूप छान सपोर्टिव्ह एनर्जी आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप मदत होणार आहे. कशाच्या संदर्भात तर आपलं जे काही शहाणपण आहे किंवा आपल्याला क्लिअर कम्युनिकेशन करता येतंय किंवा आपल्याला जी काही इमोशनल स्ट्रेंथ आहे ती जे काही इमोशनल ग्रोथ आहे ती आपल्याला हे सगळं देणार आहे. ह्या सगळ्याची अशी एकत्रित पॉवर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपलं शहाणपण असेल, आपलं कम्युनिकेशन क्लिअर असेल, आपल्याला एक इमोशनल ग्रोथ वाटेल त्यावेळेस, म्हणजे आपण भावनिकरित्या खूप मॅच्युअर झाल्यासारखं वाटू. हे सगळ्याचा एक छान एकत्रित त्या ग्रँड ट्राईनमुळे आपल्याला एक चांगली ऊर्जा मिळणार आहे. खूप स्टॅबिलायझिंग आहे हा ग्रँड ट्राईन आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप एक स्थिरता येणार आहे. जेव्हा बुध आणि मंगळ तुळ राशीत एकत्र येतात तेव्हा आपल्या शब्दांना खूप पॉवर येते आणि आपण आपले शब्द किंवा आपण आपलं जे काही बोलणं आहे ते आपण एक शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा गोडवा सगळ्या नात्यांमध्ये आपल्या बोलण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्युपिटर म्हणजे गुरु जेव्हा कर्क राशीत असतो तर तो आपल्याला म्हणजे दुसऱ्यांबद्दलची काळजी व्यक्त करणे, प्रेम व्यक्त करणे, केअरिंग ज्याला म्हणतो, नर्चरिंग आणि केअरिंग, किंवा आपल्या घराच्या रिलेटेड काही जर का आपण काम असेल आपलं, जे घर घेणं, घर सजवणं, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक नवीन संधी घेऊन येतोय. तसंच शनी आणि नेपच्यून याची जी युती आहे ती आपल्याला एक प्रॅक्टिकल बनवते की तुमचे जर जे काही स्वप्न आहेत ती सत्यात उतरवायची असतील तर आपल्याला काय करायला लागेल, कुठल्या प्रकारच्या प्रॅक्टिकल ऍक्शन्स घ्यायला लागतील, हे सगळं करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. तर असा हा सुंदर ग्रँड ट्राईन आहे. आणि हा ग्रँड ट्राईन साधारणतः ऑक्टोबरच्या 31 तारखेपर्यंत साधारणतः चालू राहणार आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त आपण फायदा करून घेतला पाहिजे. आता त्याच दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला अमावस्या असणार आहे जी तुळ राशीत आहे. आणि
कुठलीही अमावस्या नेहमी एक नवीन सुरुवात, एक नवीन सायकलची सुरुवात असते. मग ती आपल्या आयुष्यातली पण असते. आपल्याला असं खूप कदाचित आपल्या रोजच्या व्यवहाराच्या जगात आपल्याला जाणवणार नाही, पण नेहमी आपण प्रत्येक अमावस्येला काहीतरी नवीन सुरुवात करत असतो. मग ती भावनिक असेल, काही व्यावहारिक असतील किंवा रिलेशनशिपमध्ये असेल, पण एक पाऊल आपलं नव्याच्या दिशेने टाकलं जातं. तर अशी ही अमावस्या असणार आहे. आता ही अमावस्या तूळ राशीत होतीये, त्यामुळे नक्कीच ती एक नात्यांमधला समानता किंवा नात्यांमध्ये असणारा गोडवा टिकवण्याच्या दृष्टीने एक नवीन सुरुवात असेल. आता जेव्हा रवी आणि चंद्र हे एकत्र येतात तूळ राशीमध्ये, तेव्हा ते आपल्याला हाच मेसेज देत असतात की तुम्ही लोकांशी कसे रिलेट करताय आणि तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये कसा गोडवा आणताय, हे सगळं नव्याने सुरुवात करा, नवीन प्रकारे त्या सगळ्याकडे बघायला लागा. हाच मेसेज ही अमावस्या घेऊन येते. पण ह्या अमावस्येच्या दरम्यान म्हणजे ही अमावस्या अशी खूप सरळ साधी नाहीये, तर थोडंसं त्याच्या अवतीभोवती टेन्शनचे काही एनर्जीज असणार आहेत. कारण ह्या अमावस्येला कायरॉन इन एरीज हा अपोज करतोय. आता कायरॉन हा ग्रह असा असतो, म्हणजे तुमच्या पत्रिकेत सुद्धा तो अशा प्रकारे बसलेला असतो किंवा प्लेस झालेला असतो की जिथे तुमचं भावनिक दुःख किंवा सल तो दाखवत असतो. सो कायरॉन हा एक प्रकारे आपल्याला ते दुःखही दाखवतो आणि त्याच्यावरचे उपायही दाखवत असतो, आणि हा आपला अख्खा आयुष्याचं पूर्ण प्रवास असतो त्या कायरॉन बरोबरचा. तर असा हा कायरॉन जेव्हा मेष राशीत आहे, तर मेष रास ही स्वतःच्या बद्दल दाखवून देणारी रास आहे. स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचे विचार, स्वतःचं म्हणजे व्यक्त होणं, हे सगळं दाखवतंय. तर कायरॉन जेव्हा तिथं मेष राशीत जातो, तेव्हा ती आपली स्वतःबद्दलची, आपल्या पर्सनॅलिटी बद्दलची जखम असते. तर असा हा कायरॉन जेव्हा मेष राशीतनं त्या अमावस्येला अपोज करतो, तेव्हा काय होऊ शकतं? तर असं होऊ शकतं की अमावस्या आपल्याला सांगतेय की आपल्याला शांतता आणायची आहे, हा आपल्याला हार्मनी म्हणजे गोडवा आणायचा आहे नात्यामध्ये. पण कायरॉन असं दाखवून देतोय की नाही, हे सगळं आणताना देखील आपल्या मनात कुठेतरी ती सल बोचतीये आणि ती कुठे तर दाखवून देणार आहे. आणि नेहमी असंच असतं की जेव्हा आपण दुसऱ्याला दोष देणं थांबवतो आणि ह्या सगळ्याचा बॅलन्स कसा आणू शकतो ह्याचा प्रॅक्टिकली विचार करायला लागतो ना, तेव्हाच आपलं हिलिंग स्टार्ट होतं. त्यामुळे असं होणार आहे की ह्या अमावस्येला जे काही अपोजिशन आहे कायरॉनचं, त्याच्यामुळे आपल्या रिलेशनशिपमध्ये एक प्रकारचं हिलिंग येणार आहे आणि एक प्रकारे सुसंवाद सुरू होईल. आणि हा आपला एक चान्स असणार आहे आपल्याला या सगळ्या युनिव्हर्सनी दिलेला, की तुम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू शकता, वेगळ्या प्रकारे सुरुवात करू शकता नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी. मग आपण काय करू शकतो? तर आपण आपल्याला जे सांगायचं आहे, जे काही तुमचं म्हणणं आहे, ते आपण एका कंपॅशननी म्हणजे एका काइंडनेसनी किंवा सहानुभूतीपूर्वक सांगायला पाहिजे आणि तिथनच तुमची नात्यातल्या सुसंवादाला सुरुवात होऊ द्या. बेसिकली सहानुभूती, एकमेकांबद्दल असलेली सहानुभूती हा तुमच्या नात्याचा पाया असला पाहिजे. त्याच्यानंतर ही अमावस्या जी आहे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या शेपमध्ये पार्टिसिपेट करते, ते म्हणजे फिंगर ऑफ गॉड. याच्यामध्ये अमावस्येचं म्हणजे रवी आणि चंद्रची युती, शनी आणि नेपच्यूनची युती जी मीन राशीत आहे आणि युरानस जो वृषभ राशीत आहे, ह्या सगळ्यांमध्ये ह्या फिंगर ऑफ गॉडचं फॉर्मेशन होतंय. आणि त्यावेळेस असं वाटेल की नशीब आपल्याला दाखवून देतंय की बघा, तुम्ही दुसऱ्यांबरोबर कसे रिलेट करताय त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जे म्हणायचंय ते जरा तुम्ही दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊन मग बोला, आणि जे काही बदल घडतायत त्यांना विरोध करू नका, तर ते ऍक्सेप्ट करा. हे असं सांगणारा हा फिंगर ऑफ गॉडचा शेप आहे. आणि जे घडतंय त्याच्यामध्ये ते थोडंसं आपल्याला दैवी म्हणजे दैवाने घडलं किंवा नशिबाने घडलं असं वाटू शकतं, पण त्याच्यातनं आपल्याला हाच मेसेज समजून घ्यायचा आहे की आपण दुसऱ्यांशी कसं रिलेट करतोय आणि त्याच्यामध्ये आपण कसं आपलं म्हणणं सहानुभूतीपूर्वक मांडतोय. तर हा पण शेप आपल्याला सेम मेसेज देतोय. म्हणजे एक थीम घेऊन आलाय हा शेवटचा आठवडा ऑक्टोबरचा, की तुम्ही नात्यांकडे कसं बघताय आणि कशी नव्याने सुरुवात करताय. नंतर त्याच वेळेला 2 टी स्क्वेअर्स म्हणजे थोड्या अवघड एनर्जीज आहेत, त्या पण ऍक्टिव्ह असणार आहेत.
तर त्यातला एक टी स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये ही अमावस्येमुळे एकत्र आलेले रवी आणि चंद्र असतील. नंतर दुसऱ्या बाजूला गुरु असेल जो आता कर्क राशीत आहे, आणि प्लुटो असेल जो मकर राशीत आहे. तर हा जो काही टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर म्हणजे काही प्लॅनेट एकमेकांशी 90 अंशाचा कोन करतात आणि 2 प्लॅनेट एकमेकांना विरोध करतात. तर त्यामुळे हा जरा थोडासा टेन्शनचा आस्पेक्ट असतो, पण त्याच्यातनं आपली पुन्हा एकदा स्ट्रेंथच बाहेर येणार असते. तर हा टी स्क्वेअर हेच सांगतोय की तुम्हाला रिलेशनशिपमध्ये बॅलन्स कसा आणायचा आहे. हा आपला एक प्रकारे आपल्याला आव्हान देतोय की तुमच्या रिलेशनशिप मधला बॅलन्स बघा. तुमच्या फॅमिली आणि तुमच्या घराच्या रिलेटेड जर का काही इश्यूज असतील तर ते पण तो बाहेर काढणार आहे, आणि ओव्हरऑल तुमच्या नात्यामध्ये पॉवर आणि कंट्रोलचे काही इश्यूज असतील तर ते पण तो बाहेर आणणार आहे, आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी एक नवीन दृष्टिकोन मिळणार आहे. नंतर दुसरा जो टी स्क्वेअर आहे तो पण अमावस्या, ज्याच्यामध्ये रवी आणि चंद्र एकत्र आलेले आहेत. गुरु आहे कर्क राशीतला आणि कायरॉन आहे, आणि त्याच्यामुळे असं होणार आहे की तुमची जी भावनिक दुःख आहे, जे खूप काळापासून तुम्ही दडवून ठेवलेलं आहे, आणि हे दुःख जे आहे ते तुमचा स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, नात्यांमधली समानता आणि तुम्ही केलेले कॉम्प्रोमाइजेस, ह्या सगळ्या रिलेटेड जे काही तुमचं दुःख आहे ते पुन्हा एकदा बाहेर काढणार आहे. त्याला तो ट्रिगर करणार आहे, हा जो टी स्क्वेअर आहे तो. आता याच्यातनं पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन गोष्ट कळू शकते, स्वतःबद्दलही आणि दुसऱ्यांबद्दलही, आणि त्याच्यामधनं कसा मार्ग काढायचा हेही आपल्याला कळेल. पण ओव्हरऑलच हा कायरॉन आणि गुरु यांच्यामध्ये जो काही स्क्वेअर दिसतोय आपल्याला, तो चालूच राहणार आहे आणि तो डिसेंबर एंड पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता ज्युपिटर जर का कर्क राशीत आहे तर आता सध्या त्याच्यामुळे घरात मधले जे काही ताणतणाव आहेत ते, आणि तुमचं स्वतःचं जे काही भावनिक दुःख आहे ते, म्हणजे नात्यांमधलं असेल, तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य कसं असणार आहे त्याच्याबद्दल, तुमचं सेल्फ एक्सप्रेशन रिलेटेड काही तुम्हाला इमोशनल वुंड असेल किंवा भावनिक दुःख असेल तर ते, आणि तुमच्या घरामधले रिलेशनशिपचे डायनामिक्स, ह्या सगळ्याबद्दल तो असणार आहे. आणि हे डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे. काही ना काही कारणाने हे सगळं भावनिक दुःख पुन्हा पुन्हा वर येणार आहे, आणि प्रत्येक वेळी आपल्याला त्याच्यातनं काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. एक प्रकारे नवीन मॅच्युरिटी मिळणार आहे आपल्या भावनांना. तर त्याकडे नक्की लक्ष द्या. तर असा हे जे काही अमावस्येच्या दरम्यान 2 टी स्क्वेअर, एक फिंगर ऑफ गॉड आणि मग एक चांगला ग्रँड ट्राईन, असे ज्या काही मिक्स एनर्जीज आपण बघितल्यात, तर त्या एनर्जीज आपण स्वतःच्या फायद्यासाठी कशा वापरू शकतो. तर हो, म्हणजे हा 21 ऑक्टोबर हा एक वादळी दिवस असणार आहे. वादळी या अर्थाने की त्याच्यात बरीच भावनिक वादळं पण असणार आहे, आणि कदाचित क्लायमेट पण कदाचित थोडंफार वेगळं असू शकतं. आणि मला वाटतं त्या दिवशीच लक्ष्मीपूजन पण आहे आपल्याकडे. सो एक थोडासा हा टेन्शनचा दिवस असू शकतो, पण त्याचबरोबर तो आपल्या सगळ्या दुःखांचा निचरा करणारा पण असू शकतो. त्यामुळे एक प्रकारे तो दिवस जेव्हा पार पडेल त्याच्यातनं आपण एक वेगळ्या प्रकारे स्वतःकडे आणि जगाकडे बघायला लागू. तर हे सगळं घडत असताना आपल्याला मनामध्ये मात्र एक इंटेन्शन क्लिअर ठेवायचंय, जे जनरली अमावस्येच्या दरम्यान जर का तुम्ही एखादं इंटेन्शन किंवा एखादं ध्येय ठरवून नवीन सुरुवात केली तर ती नक्की पूर्णत्वाला जाते. त्यामुळे एक इंटेन्शन आपण नक्की ठरवायचंय की नात्यांमध्ये आपण प्रामाणिकपणा आणि समानता हे 2 गोष्टी आपण टिकवणार आहोत. तर हे ध्येय तुम्ही त्यावेळेस मनामध्ये नक्की ठरवा, पण काय घडायला पाहिजे याचा कंट्रोल ठेवू नका, आणि अनावश्यक रीतीने शांत राहायचं किंवा शांतता ठेवायचा फोर्सफुली प्रयत्न करू नका. जे घडतंय ते घडू द्या. जे काही टेन्शन त्या दरम्यान येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारे नवीन बॅलन्स मिळणार आहे, नवीन काहीतरी दृष्टिकोन मिळणार आहे, आणि तो मिळण्यासाठी म्हणूनच हे सगळं क्लिअर होत आहेत हे सगळ्या गोष्टी. सो विश्वास असू देत या गोष्टीवर. ऑक्टोबर 24ला चंद्र पुढे सरकणार आहे आणि तो वृश्चिक राशीत जाणार आहे, आणि तिथे तो ब्लॅक मून लिलिथला युती करणार आहे. आणि त्याच वेळेला तो बुध आणि मंगळाची जी युती आहे तुळ राशीमध्ये त्यांच्याबरोबरही युती करणार आहे. म्हणजे एकूण 4 प्लॅनेट्स एकत्र येणार आहेत, 2 वृश्चिक मध्ये आणि 2 तुळ राशीमध्ये.
तर अशा प्रकारे हे 4 ग्रह एकत्र येणार आहेत आणि त्याच्यामुळे जी काही एनर्जी क्रिएट होणार आहे ती खूप रॉ आणि इंटेन्स असणार आहे, तीव्र असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या भावनांचा एकदम असा उद्रेक होऊ शकतो. सडनली आपल्या भावना ज्या काही आहेत त्या बाहेर येऊ शकतात. जे काही आपण खूप दिवस आतमध्ये दडवून ठेवलंय, नाही बोलायचं असं ठरवलं होतं किंवा आपण ते असं काही नाहीच आहे असंच विचार करत होतो किंवा ते सप्रेस केलं होतं, ते सगळं बाहेर येऊ शकतं त्यावेळेस. आणि ब्लॅक मून लिलीत तर आपण मागे पण डिस्कस केलेलं आहे की ती खूप रिबेलियस आणि अतिशय विद्रोही एनर्जी आहे आणि ती कधीच असं ऐकून घेत नाही की मी गप्प बसेन किंवा मी शांतपणे ऐकून घेईल. नाही, तिला गप्प बसायचं नसतं. जे काही सत्य आहे ते मांडायचंच असतं. खूप चांगली एनर्जी असते ती, फक्त ती कशी वापरायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर अशा प्रकारे तो 24चा दिवस असू शकतोय आणि त्यातही असं होणार आहे की जो कायरॉन आपण बघितला, जो मेष राशीत आहे, जो आपलं भावनिक दुःख रिप्रेझेंट करतो, तो सुद्धा या सगळ्या 4 ग्रहांना थोडासा ऑकवर्ड अँगलमध्ये एक शेप तयार करतोय, ज्याच्यामुळे पुन्हा एकदा थोडंसं अजून टेन्शनमध्ये भर पडणार आहे. त्यामुळे जे काही घडेल ते खूप आपल्याला आवडणार नाहीये, अनकम्फर्टेबल असू शकतं. जसं एक म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच जखमा बाहेर येणं, भावनिक दुःख आपलं पुन्हा पुन्हा ते बाहेर येणं, हेच सगळं होऊ शकतं. हे घडतंय त्याच्याकडे थोडंसं अवेअरनेसनी बघायला पाहिजे आहे. आता त्याच दिवशी बुध देखील काही काळानंतर वृश्चिक राशीमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपले विचार अजून डीप होत जातील. तर अशी ही एनर्जी आपण कशी वापरू शकतो? जरा बऱ्यापैकी इंटेन्स एनर्जी आहे. त्यामुळे आपण स्वतःला थोडीशी सहानुभूती दाखवायची आहे. स्वतःला उगाचच कारण नसताना ब्लेम करू नका किंवा खूप त्रास करून घेऊ नका. स्वतःशी थोडंसं जेंटली वागा, सॉफ्टली वागा. त्याविषयी सहानुभूती असू देत. आणि ह्या दरम्यान जर का एखादं न आवडणारं सत्य बाहेर जरी आलं, तरी ते स्वीकारायला पाहिजे आपल्याला आणि त्याला म्हणजे ते नाकारू नका. जे काही सत्य आहे त्याच्याकडे बघा, कारण ते याच कारणासाठी आलंय की ते तुम्हाला त्याच्यातनं पुढे जाण्याचा मार्ग दाखवणार आहे. जे काही घडेल त्याच्यावर विचार न करता रिॲक्ट होण्यापेक्षा जे वाटतंय त्या इमोशन्स बरोबर तुम्ही थोडा वेळ घालवा, की मला आता हे आवडलं नाहीये, मला खूप राग येतोय किंवा मला खूप दुःख झालंय. तर त्या इमोशन्स तुम्ही फील करा, त्याच्याबरोबर बसा. शक्य झालंच तर ते लिहून काढा किंवा त्या शांतपणे बोलून दाखवा. पण त्याच्यावर अनावश्यक रीतीने रिॲक्ट होऊ नका. म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललंय आणि आपण त्याच्यावर अजून आवाज चढवून बोललोय असं गरज नाहीये. आपण शांतपणे आपल्याला काय वाटतंय हे फील करा आधी आणि मग त्या शांतपणे बोलून दाखवा किंवा बोलता येत नसेल समोरच्या व्यक्तीबरोबर तर ते लिहून काढा. सो असा तो दिवस थोडा हेवी वाटणार आहे. खूप म्हणजे आपल्याला भावनिक वादळ असतील त्या दिवशी. पण त्या शेवटाला आपल्याला खूप डीप हिलिंगच वाटणार आहे. त्यातनं आपल्याला नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग दिसणार आहे. आता ऑक्टोबर 27ला मात्र आपल्याला थोडासा एक रिलीफ मिळणार आहे. जे काही वादळ उठलं होतं ते शांत होणार आहे आणि त्याच्यातनं आपल्याला एक पर्पज दिसणार आहे, एक मार्ग दिसणार आहे. तर काय आहे ते आपण बघूयात. तर मंगळ जो आहे तो त्या दिवशी वृश्चिक राशीत एंटर होणार आहे. त्यामुळे मंगळ हा स्वतःच्या राशीत असेल आणि तिथं तो खूप स्ट्रॉंग असेल, त्यामुळे तो एक खूप चांगला भाग आहे. आणि आता बुध आणि मंगळ यांची युती आता वृश्चिक राशीत होणार आहे. आधी ती तूळ राशीत होती, आता ते दोघं एकत्र वृश्चिक राशीत मध्ये एकत्र येत आहेत. आणि तिथून म्हणजे वृश्चिक राशीमधनं ही मंगळ बुधाची युती एका ट्राईन फॉर्म मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. हा ट्राईन असणार आहे शनी आणि नेपच्यूनची मीन राशीतली युती आणि प्लुटो जो आता मकर राशीत आहे यांच्यामध्ये. याला मायनर ग्रँड ट्राईन म्हणतात. ही खूप छान एनर्जी असते, इझी फ्लोईंग असते आणि हार्मोनियस एनर्जी असते. तर शनी आणि नेपच्यून हे प्लुटोला 60 अंशाच्या कोनामध्ये कनेक्ट करतायत आणि त्याच्यामुळे एक असा छान सपोर्टिव्ह फ्लो तयार होणार आहे. आणि ही जी काही सपोर्टिव्ह एनर्जी आहे त्याच्यामुळे आपल्याला एक शहाणपण, एक करेज म्हणजे हिंमत, धाडस आणि ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येणारी अशी एनर्जी एकत्र येणार आहे. ही खूप स्ट्रॉंग आणि पर्पजफुल एनर्जी आहे. त्याच्यामुळे त्याच्या मागे एक हेतू आहे आणि अतिशय स्ट्रॉंग एनर्जी आहे. त्यामुळे जे काही आतापर्यंत आपण वादळी अनुभव घेतलाय, आपल्या इमोशन्स खूप वादळांमधनं गेले आहेत, तर
त्याच वादळातनं आता पुढे आपल्याला ह्या एनर्जीमुळे एक फोकस येणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय ह्याच्यावर आपला फोकस असणार आहे. तर ही खूप चांगली एनर्जी आहे. आपले जे काही बोलणं आहे, कॉन्व्हर्सेशन्स आहेत, ते खूप डीप आणि हिलिंग असणार आहेत. जे काही निर्णय आपण घेऊ ते खूप क्लिअरली घेऊ, क्लॅरिटीनी घेऊ. आपल्याला त्याच्या बाबतीत अतिशय स्पष्टता असेल आणि आपल्याला एक आतून जी एक ताकद येते, ज्याला आपण इनर स्ट्रेंथ म्हणतो, ती पण खूप सहज असेल आपल्याकडे. कारण मंगळ हा स्वतःच्या राशीमध्ये आहे, तिथंच आपल्याला खूप मोठी ताकद मिळाली. प्लस प्लुटो आणि शनी आणि नेपच्यून हे एकमेकांशी चांगले संवाद साधतायत. त्यामुळे ही जी काही इनर स्ट्रेंथ आहे आपल्याला, ती खूप छान प्रकारे मिळणार आहे त्या दरम्यान. तर आता ह्या ग्रँड ट्राईनचा उपयोग आपण कसा करू शकतो? तर जर का आपल्याला काही इम्पॉर्टंट चॉईसेस म्हणजे काही निर्णय घ्यायचे असतील, काय निवडायचं असेल, काही महत्वाच्या गोष्टींच्या बाबतीत निवड किंवा निर्णय असा घ्यायचा असेल, तर ते आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. जर का एखादे अवघड विषयावर कोणाशी बोलायचं असेल, तर ते पण आपण ह्या एनर्जीच्या दरम्यान बोलू शकतो. आणि एखादं आपण हिलिंग प्रॅक्टिस म्हणजे एखादं ट्रीटमेंट आपण सुरू करणार असू बरं होण्यासाठी, मग ती काहीही असेल, एखादे म्हणजे तुमची ॲलोपॅथीची डॉक्टरांकडे जाऊन घ्यायची ट्रीटमेंट असेल किंवा एखादं थेरपी असेल किंवा एखादं योगाभ्यास असेल, या सगळ्या ज्या काही हिलिंग प्रॅक्टिसेस आहेत, तर हे सगळं सुरू करण्यासाठी पण ही एनर्जी खूप मदत करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या दरम्यान सुरू करू शकतो. तर हे युनिव्हर्स आपल्याला एक ग्रीन लाईट देतोय की तुम्ही आता थोडं धाडस दाखवा आणि तुमचं शहाणपण वापरा. आणि जिथे जिथे तुम्हाला धाडस आणि तुमचं विजडम म्हणजे शहाणपण वापरायच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता सुरू करा, असा एक ग्रीन लाईट आपल्याला मिळतोय. त्यामुळे जे काही आपलं पेंडिंग आहे ते सगळं नक्की या दरम्यान प्लॅन करा. तर असा हा सेगमेंट 3 होता. आणि त्याचा जर का समरी आपल्याला एक सारांश सांगायचा झाला, तर हे ऑक्टोबरचे जे शेवटचे दिवस आहेत ते म्हणजे 21 ते 31 पर्यंतचे हे इंटेन्स खूप तीव्र असणार आहेत भावनिक दृष्ट्या, पण त्याचबरोबर ते आपलं खूप बदल घडवून आणणार आहेत आपल्यामध्ये आणि ओव्हरऑलच सगळ्यांमध्ये बदल असणार आहे. आणि जी अमावस्या आहे ती आपल्याला दाखवून देणार आहे की नात्यांमध्ये कसा बॅलन्स आणायचा किंवा ओव्हरऑलच आयुष्यामध्ये कसा बॅलन्स ठेवायचा. आणि जे टी स्क्वेअर्स आहेत ते आपल्याला आपल्या ज्या काही भावनिक दुःख आहे, जे आपण लहानपणापासनं किंवा आपण खूप काळापासून आपल्या मनात ठेवलेलं आहे, ते बाहेर काढणार आहे. ते आपल्याला तो सामोरं जायला लावणार आहे त्या दुःखाला. आणि एक प्रकारे पॉवर स्ट्रगल्स पण आपल्याला थोडेसे नात्यांमध्ये फेस करायला लागणार आहे. पण त्याचबरोबर 27 तारखेला आपल्याला खूप क्लॅरिटी येणार आहे, खूप स्पष्टता येणार आहे, आपला फोकस पण असणार आहे त्या दरम्यान आणि आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. सो ह्या काळाची थीमच ही आहे की वादळाला घाबरायचं नाहीये. त्याच्यामुळेच आपल्याला वादळ येऊन गेल्यामुळेच सगळं शांत आणि स्पष्ट होणार आहे आपल्याला आणि त्याच्यातनच आपल्याला पुढचा मार्ग दिसणार आहे. आणि ह्या वादळामुळे अशा गोष्टी आपल्या आयुष्यातनं निघून जाणार आहेत की ज्याचा आपल्याला काहीही गरज नाहीये, ज्याच्यामुळे उगाचच आपली प्रगती अडकली होती. तर अशा गोष्टी आपल्या आयुष्यातनं ते वादळ घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळेच आपण सत्याच्या दृष्टीने आणि ओव्हरऑलच आयुष्यात बॅलन्स आणण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाणार आहोत. आता एक अपडेट असा आहे की बुध 9 नोव्हेंबरला वक्री होणार आहे. पण ज्या 9 नोव्हेंबरला जरी तो वक्री जात असला तरी त्याच्या एक आठवडा आधी त्याचा स्पीड थोडा स्लो होत जातो. त्यामुळे ते जे काही त्याचं जे वक्री होण्यामुळे जे काही परिणाम होणार आहेत ते साधारणतः एक आठवडा आधीपासून आपल्याला जाणवायला लागू शकतात. म्हणून मी हे अगोदरच सांगतेय. पुढच्या सेगमेंटमध्ये तर मी बोलणारच आहे, पण मुद्दामूनच अगोदर सांगतेय म्हणजे तुम्हाला मदत होईल की तुम्ही तुमच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या प्लॅन करू शकाल. तर बुध वक्री जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दरम्यान आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी विकत घ्यायच्या असतील, काही कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे असतील किंवा काही मोठी खरेदी करायची असेल, नवीन जॉब सुरू करायचा असेल किंवा एखाद्या जॉबला आपण हो म्हणणार असू, होकार देणार असू, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बुध वक्री असताना करता येत नाहीत. कारण त्या चुकतात आपल्या. म्हणजे मी काय असेल ते तुम्हाला पुढच्या सेगमेंटमध्ये डिस्कस करेनच. पण शक्यतो जर का अशा काही गोष्टी तुम्ही प्लॅन करत असाल तर ते ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातच करून घ्या. कारण 9 नोव्हेंबरला जेव्हा तो वक्री जाईल तेव्हा त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी
थोड्या चुकू शकतात आपल्याकडनं. तर त्यासाठी हा मी इम्पॉर्टंट अपडेट दिला आहे. बुध जो आहे तो नोव्हेंबर एंड पर्यंत वक्री आहे. हे सगळं बुध वक्री असतानाच काय काळजी घ्यायची याच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला मदत होईल की त्या दरम्यान आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तर असा हा एक इम्पॉर्टंट अपडेट होता. तर ऑक्टोबरचा असं एक सारांश काढायचा झाला तर ऑक्टोबर महिना माझ्या दृष्टीने हा कॉन्ट्रास्टचा, विरोधाभास दाखवणारा होता, की ज्याच्यामध्ये खूप असा चांगले क्षणही होते पण काही टेन्शनचे क्षणही होते. त्याच्यामध्ये खूप हिलिंग पण होतं पण खूप स्ट्रगल पण होता. काही सुरुवात झाल्या तर काही एंड झाले. तर बेसिकली कॉस्मॉस आपल्याला हाच मेसेज देतोय की जर का प्रगती करायची असेल तर अडचणींना टाळता येत नाही. अडचणींवर मात करूनच प्रगती करायची असते. त्यामुळे त्या अडचणींना प्रामाणिकपणे आणि एक प्रकारचा समतोल राखूनच त्याला सामोरं जायला पाहिजे आणि त्याच्यातून आपली प्रगती साधायला पाहिजे. तर हा संपूर्ण महिना आपल्याला हाच रिमाइंडर देतोय की आपली नाती, आपल्या नात्यांमधली समानता आणि आपला समतोल हाच आपल्या ओव्हरऑल आयुष्याच्या प्रवासातला गाभा आहे. तर त्याकडे लक्ष द्या. सो युनिव्हर्स आपल्याला आपलं स्ट्रॉंगर आणि प्रामाणिक व्हर्जन बनण्यासाठीच गाईड करताय. तर त्या दृष्टीने नक्की पावलं उचला. माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच.